जसा आपल्या जमिनीचा सातबारा असतो अगदी तसाच आता पाण्याचाही सातबारा निघणार आहे आणि असा प्रयोग करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे। ही रील सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी सरकारने आणलेला हा मास्टर प्लॅन प्रत्येकाला माहीतच असायला हवा। आणि अशाच अपडेटसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा। तर विषय असा आहे की जल व्यवस्थापन करणाऱ्या ॲक्वेरियम या संस्थेने वॉटर ऑडिट आणि बॅलन्स शीटची एक भन्नाट संकल्पना मांडली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर मंत्रालयात मोठी बैठक घेतली आहे। हा प्रकल्प राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू केला जाणार आहे। जोपर्यंत पाण्याचा वापर रेकॉर्डवर येत नाही तोपर्यंत लोकांची जबाबदारी निश्चित होत नाही। याच उद्देशाने हे पाऊल उचललं जात आहे। या योजनेत 3 टप्प्यात पाण्याचे ऑडिट होणार आहे। यामुळे ग्रामपंचायत किंवा पाणलोट क्षेत्रात नेमका पाण्याचा साठा किती आहे, आवक जावक किती आहे, पाणी शिल्लक किती राहतंय याचा सगळा हिशोब पारदर्शकपणे मांडला जाईल। सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जे लोक पाणी वाचवतील आणि त्यांचं संवर्धन करतील त्यांना ॲक्वा क्रेडिट्स देऊन प्रोत्साहन दिलं जाईल। यामुळे भविष्यात ग्रामीण भागात एक मोठी वॉटर इकॉनॉमी उभी राहणार आहे। पाण्याचा ताळेबंद ठेवण्याचा सरकारचा हा पाण्याचा सातबारा निर्णय तुम्हाला कसा वाटतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा।